नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची रणधुमाळी आता जोमात सुरू झालेली आहे। आज 4 जून अंतिम माघारीचा दिवस आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम माघारी नंतर या मतदारसंघामध्ये किती उमेदवार रिंगणात राहणार हे चित्र स्पष्ट होणार आहे। महायुतीकडून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील कदम यांचे नाव निश्चित असतानाच आता महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप की बाळासाहेब पाटील या दोघांपैकी आता कोणाला अधिकृत उमेदवारी जाहीर होते हेही 3 वाजेपर्यंत निश्चित होणार आहे। कारण या दोघांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। हे सर्व होत असताना काल दिनांक 3 जून रोजी सातारा या ठिकाणी शिवसेनेचे 2 दिग्गज आमदार यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेनेचे दुसरे आमदार आटपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार सुहास बाबर या दोघांची साताऱ्यात एका ठिकाणी बैठक झाली। या बैठकीनंतर हे 2 मंत्री महोदय आणि आमदार बाहेर पडताना दोघांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य दिसले आणि यानंतर सातारा सांगली मतदारसंघातील चर्चा रंगू लागल्या आहेत। नेमकं या दोघांच्या मनामध्ये काय आहे, या स्मित हास्याच्या पाठीमागं दडलंय काय, अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या। कारण त्याचे असे आहे, मागील काही महिन्यांपूर्वी मागील 2 ते 3 महिन्यांपूर्वी सातारा व सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या निवडी झाल्या। यामध्ये साताऱ्यामध्ये जिल्हा अध्यक्ष निवडीवरून भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी यांच्यामध्ये जोरदार घमासान झाले होते। तर सांगली जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या बरोबर न जाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीला पाठबळ दिलं होतं आणि याचमुळे ही सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे ती अतिशय रंगतदार होणार असल्याचे संकेत या स्मित हास्याच्या पाठीमागे दडलेत का, अशा प्रकारची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहेत। एकंदरीतच आज 4 जूनला दुपारी 3 नंतर किती उमेदवार रिंगणात राहत आहेत आणि त्यानंतर शिवसेना जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची आणि राष्ट्रवादी ज्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या पक्षाची काय भूमिका राहणार यावरती सातारा जिल्ह्याच्या सातारा सांगली मतदारसंघाच्या विजयाचं गणित अवलंबून राहणार आहे। यामुळे आता सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे की ती अंतिम उमेदवार कोण होत आहेत आणि त्यानंतर शिवसेनेची अधिकृत सातारा सांगली मतदारसंघातील भूमिका, त्याचबरोबर राष्ट्रवादीची भूमिका याकडे लक्ष लागले। तुम्हाला काय वाटतं, सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना काय भूमिका घेईल याबाबत जरूर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा। चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।